एखादं बाळ जेव्हा रस्त्यावर फेकलं जातं आणि ते अनाथालयात टाकलं जातं तर त्याला जात धर्म पंथ गाव काहीच नसतं अध्यक्ष महोदय. आणि मग 18 वर्षानंतर त्यानं कुठं जायचं, कोणाच्या घरी जायचं, कुठं प्लॅटफॉर्मवर थांबायचं का, तर मोठे प्रश्न अनाथाचे अध्यक्ष महोदय आहेत. तुम्ही जर आता 25 वर्ष वागवलंय, त्याला अनुरक्षित गृहामध्ये ठेवलं, 25 वर्षानंतर त्याला घर कुठं आहे अध्यक्ष महोदय? त्याला गावही नाही, त्याला आई वडील नाही, कोणीच नाही. यासाठी खरं तर मला वाटतं त्याच्या घरापासून, त्याच्या शिक्षणापासून, त्याच्या रोजगारापर्यंत आहेच किती, जास्तीत जास्त 1-1.5 लाख लोक असणार. आणि मग याच्यासाठी मला वाटते खास प्रयत्न आपण केले पाहिजे. अध्यक्ष महोदय, मी महिला बाल कल्याण राज्यमंत्री असताना 3-4 वेळेस बैठकी घेतल्या, काही शासन निर्णय केले आणि 1% आरक्षण आपण मिळवून दिलं. अध्यक्ष महोदय, का याच्यामध्ये 2-3 प्रश्न विचारतोय. एक तर जसा तो बालगृहात येतं, वन टाइम ज्या दिवशी येतं त्या दिवशी त्याच्या 6व्या महिन्यात, एका महिन्यात त्याला संजय गांधी निराधार योजना सुरू करावी. संजय गांधी निराधार योजना 0 ते 18 समोर आहे, म्हणजे त्याला 50 वर्षापर्यंत त्याला भेटतं. तर ती योजना त्याला लागू केली पाहिजे आणि बाल संगोपन योजना. आणि ही जर योजना तयार केली तर तो बालगृहात राहिल्यामुळे त्याचा खर्च काहीच येणार नाही. ते पैसे त्याच्या खात्यात जमा करायचे. जेव्हा तो 18व्या 22व्या वर्षी बाहेर निघन तेव्हा त्याच्या खात्यातून, आणि LIC ला जर आपण काही योजनेला क्लब केलं तर त्याच्या हाती अध्यक्ष महोदय 5-6 लाख रुपये येणार, त्याची पुंजी जमा होईल. एक चांगली योजना मी तयार केली होती, पण त्याची कार्यान्वित झाली नाही. ती आपण तातडीनं कार्यान्वित केलं पाहिजे अध्यक्ष महोदय.